श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे. तेव्हा अशाच अध्यात्माच्या गोष्टी ऐकण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री मल्हारी महात्म्य. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री मार्तंड भैरवाय नमः. ओम नमोजी गणपती. मज द्यावी विमळमती, मी करीन जी स्तुती त्या मल्हारीची. जय जयाजी गणनाथा, तुझे चरणी ठेवून या माथा. कवित्व कथन कथा तुझे प्रसादे, तू प्रसन्न होसी जयासी. तो कळी काळे खाली अंकणासी, तो पावे मुक्ती पदासी तुझेनी प्रसादे. आता नमो ते सरस्वती, जिये पासोनी चराचरासी उत्पत्ती. ते नमो आदिशक्ती वेदमाता, ते हंसवाहिनी ब्रह्मतनया. महाकाळी महामाया, कवित्व रचना वदावया विनवितसे. आता नमो श्री गुरुनाथा, जेणे मस्तकी ठेविला हात. संशय फेडोनी निभ्रांत, तेणे तारे येले मज. ऐसा तो माझा श्री गुरु, कुबेर नामे धरिला अवतारू. तो पावविल पैलपारू, संसार सागरीचा माता पितयाचा उपकार. मज झाला असे थोर, तयांसी माझा नमस्कार. दुस्तर भवबंध तरावया, आता नमो कर्पूर गौरहर. जयाचा चरचरासी आधार, तो वंदिला सर्वेश्वर. कैलास नायक, आता नमो महाकाळी कात्यायनी. ते प्रसन्न झाले विश्वजननी, ते पान्हायली अमृत वचनी. लाविले स्तनपानी आपुलिये, या संसार सागरा माझारी. पडिलो काळ चक्राची लहरी, तो अवतरला मल्हारी. तारावया विश्वजनासी, आता साधू संगतीची फळे. ते पाविजे ती पुण्यबळे, ते चुकविती दोर्दळे यमपंथाची. एक भ्रमराची ये संगती, कीटक पावला जी उत्तम गती. ते सांगेन श्रोतया प्रती, मधुर वचनी. कोणे एके अवसरी, मधुकर उतरला भूमीवरी. तव दृष्टी पडली कीटकावरी, काय बोलिला तयासी. अरे अरे गव्हारा कीटका, का गुंतलासी मृत्तिकेची या गोळका. येरू म्हणे भ्रमर नायका, सुख असे आम्हासी. कीटक म्हणे भ्रमरा, जे सुख असे योगेश्वरा. ते सुख आम्हा अपरा, गोळके करुनी असे. इतुके ऐकुनी भ्रमरे, कीटक उचलोनी नेला अंबरे. घातला कमळा अभ्यंतरे, आपण गेला अंतराळे. तव तितुकिया अवसरी, कीटक असे कमळा माझारी. तव भक्त एक निघाला सरोवरा भीतरी. कमळ तोडावया, मग कमळे तोडोनी ते अवसरी. नेऊनी वाहिली शंकरावरी, तव कीटक असे भीतरी. कमळ कळी के आत, तव शंकर आभारला मनी. येणे शरीर वाहिले आम्हा लागोनी. मग कीटक बैसवोनी विमानी, नेता झाला कैलासासी. ऐसी साधूची संकती, परीस लागलिया भेटे लोहाची या भ्रांती. तैसी केली असे गती, मज मार्तंड भैरवे. आता श्री मल्हारीचे चरण, दुस्तर व्यथा हरण. भवबंध निवारण भक्तजनांचे. ऐसा तो चंद्रशेखर, तेणे धरिला श्री मल्हारी अवतार. करावया संहार त्या मणिमल्ल दैत्यांचा. अर्धांगी शैलजा बाळी, म्हाळसा रूपे महाकाळी. ते प्रकटली हृदय कमळी विश्वमाता. ते खेचरी आदिशक्ती माता, तिचे चरणी ठेवूनी माथा. कवित्व करावया रसाळ कथा, हृदयी प्रकटली. ते सर्व सुखाची सावली, विश्वजनाची माऊली. ते प्रकटली हृदय कमळी, सिद्ध पाळ केसरीसी. आता श्री मल्हारीचे चरित्र, जे पुराणी असे विचित्र. ते महाराष्ट्र सांगेन पवित्र, श्रोते जनासी. ते कथा असे ब्रह्मांड पुराणी, ते दुर्गम असे मनुजा लागोनी. ते मी प्राकृत वचनी बोलत असे. कवणे एके अवसरी, कैलास शिखरावरी. हिरे रत्ने झळाळीत मंदिरी, मनोहर शंभू असे. तेथे आली पार्वती भवानी, तिथे नमस्कारीला शूळपाणी. एकांती अर्धांगी बैसोनी पुसती झाली.
या भूमंडळा माझारी मनुष्यांसी भुक्ती मुक्ती ते करी. ऐसी तीर्थक्षेत्राची परी ते सांगे स्वामिया. जे ऐकता मनोहर सेविता करी पवित्र. ऐसे तीर्थक्षेत्र कवण असे. तुझे नानाविध अवतार विचारिता अनंत पार. जो मनुष्यासी होय मनोहर तो सांगा स्वामिया. कवण व्रते तुझ आराधिजे, कवण व्रते तुझ पाविजे, कवण दाने तुझ सेविजे ते सांगा स्वामी. इतुके ऐकुनी देवराव काय बोलिला महादेव. ऐके याचा अभिप्राव सांगेन तुझ. पूर्वी कृतयुगा माझारी कवणे एके अवसरी. दुःखे पिडिले ऋषेश्वर भारी भ्रष्टवीर्य होऊनी. मग तो ब्रह्म याचा कुमार तयाचे नाम सनत कुमार. दरिद्रे पिडिले ऋषीश्वर त्या प्रती बोलता झाला. जे क्षेत्रतीर्थ पवित्र भुक्ती मुक्ती फळ विचित्र. तुम्हा समवेत परिकर सेविले आम्ही. शंभू म्हणे वरानने तुझेनी स्नेहे करुणे. सांगेन वचने भक्ती मुक्तीची कारणे. तीर्थक्षेत्र असे यावरी पार्वतीने बोलिले सनत कुमारे ऋषी प्रती सांगितले. ते सांगी जे जी वहिले श्री चंद्रचूडा. पूर्वी धर्मपुत्र गेले तपासी सप्तही पावले मणिचूर्ण पर्वतासी. एकाग्र होऊन या मानसी तीव्र तप तपते झाले. ते सुशील आणि सुस्नात स्त्रिया परिग्रहा समवेत तप करीती अद्भुत मणिचल आश्रमी. त्या आश्रमाचे महिमान वर्णिता असे जी गहन. श्वापदे वैर सांडून क्रीडा करीताती. ऐसा तो आश्रम मनोहर वरी च्रुत चंपक कलक्तांचा पडिवार. केली नारळी फणस गंभीर शोभत असे. आश्रमींची सरोवरे परिपूर्ण जळे मनोहरे. कमळे वेष्टिली सुंदरे शोभताती. गजहिंसासी वैर नाही त्या आश्रमाचा महिमा पाही. गोव्याग्र एके ठाई क्रीडा करीताती. भुजंग नकुळ खेळत मूषक मार्जार क्रीडा करीत. हरणे चित्ते एके ठाई चरत निर्वेर होऊन या. त्या वनाच्या ठाई मत्त मयूर नाचती पाही. कोकिळा आळविती लवलाही प्रिया लागे. काग बक शुक सारी ससाणे कपोते पारवे भारी. हंस चातक सारस सरोवरी रुंजी करीताती. कवणे एके अवसरी मल दैत्य आला पर्वतावरी. खडग झळके करी छेदित वायुते. विक्राळ राक्षस परिवारित रथकुंजर अश्वशोभत. शब्दी व्याकुळ करीत अमरगणासी. तो दैत्य महाकाळ अंगी वज्र कवचाचा झळाळ. तेने व्यापिले अंतराळ सूर्यमंडळ लोपले. तेने दैत्य काय केले त्या ऋषीचे आश्रम विध्वंसिले. गजी वृक्ष उन्मळिले आश्रमीचे. त्या आश्रमीची उदक पात्रे अग्निहोत्राची कुंडे यंत्रे. दर्भ विजवेले मळमूत्रे विध्वसोनिया. पुष्पांचे वृक्ष उन्मळिते यज्ञस्तंभ विध्वंसिले. मद्यपान करीते झाले वेदिकावरी. मग ते आश्रमींची कळा उद्ध्वस्त झाली तये वेळा. जैशी पुरुषे अभेरिली बाळा म्लान वदना दिसे. वेद पठण करीत जे ब्राह्मण तयासी भौत भेडसावून. अग्निहोत्राची या कामधेनू वधून आर्धोळ या मान करिता झाला. शांता सुशीळ पतिव्रता तया ऋषींची या कांदा. त्या वाकुळ करिता झाला दैत्यराज. त्या ऋषेश्वरासी पीडिता कंठी पाश असे बांधिता. वापी मध्ये बुडविता महाबाहो. त्या दैत्याचे पीडे करून बोलते झाले ऋषी आपण. आता आश्रम सांडून केवते जाणे. आता काय करणे कवणिया स्थळासी जाणे. आम्हासी कवणे रक्षणे ऐसा समर्थ कवण असे. आम्ही पूर्वी पाप काय केले ते आमचे फळासी आले. दैत्य आम्हासी गांजिले आम्हा अनाथांसी. आता कवणिया रायासी सांगणे कवणिया रायासी मागणे. इंद्रही जिंको न सकणे मल दैत्यांसी. जरी शाप देऊ त्या दैत्यासी तरी हानी होईल अमुचिया तपासी. भय करून विवळ मानसी विचारिते झाले. हा वृत्तांत सांगू इंद्रासी तो काही करील मल दैत्यासी. किंवा जाणे ब्रह्मपुरेसी ब्रह्मयासी सांगणे. त्याचेनी काही न होईल तरी वैकुंठा जाणे लागेल. विष्णू पुढे वृत्तांत सांगिजेल मल दैत्याचा. मग जाऊ कैलासासी वृत्तांत सांगो शंकरासी. तो हरिल दुःखासी ऐसे बोलते झाले.
आता आणि का पर्वता जाणी, तेथे कुटुंबे अग्निहोत्री ठेवणे, मग आम्ही जाणे प्रयत्नासी. हे मल्हारी महात्मीचे चरित्र ब्रह्मांड पुराणी असे विचित्र, ते कोबराज सुत पवित्र कथन करी. तो सिद्धपाळ केसरी, त्यासी प्रसन्न झाला श्री मल्हारी. कथा प्रकट केली बरोबरी, श्री मल्हारी महात्मेची. इति श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे श्री मल्हारी महात्मे पंचम स्कंदे ऋषीश्वर पीड नो नाम प्रथमोध्याय. अध्याय 1.